माझी ड्रीम बुक. तर भरपूर दिवसांपासून मी मिशोवरती एक बुक सापडत होते आणि फायनली मला ती बुक मिळाली सुद्धा आणि ती ऑर्डर आली सुद्धा. तर मला तर वाटत नाही ही बुक जशीच तशी आलेली असेल तर एक नंबर ओपन तर करूयात. बापरे, पॅकिंग तर डेंजर आलेलं आहे बघायचं. एक नंबरला आपण याला अनबॉक्स करूयात आणि ही आहे ती बुक. बघूयात आता फायनली ही बुक कशी येते कशी नाही येते. जसं मी पाहिलं होतं, जसे मी याचे रिव्ह्यूज पाहिले होते, व्हिडिओज पाहिले होते, जर तशी आली ना भाई एक नंबर काम होऊन जाईन. मेकअपने ऑलरेडी माझ्या हात भरले तिथं. बुकचा सत्यानाच झालेला दिसतो. पहिलं पेज तर बघायचं, काय खतरनाक वाटतंय ना राव. फर्स्ट पेज तर चांगलं आलं. आता सेकंड नंबरचं पेज बघू. हे आहे फर्स्ट नंबरचं, हे आहे सेकंड नंबरचं. ओ कसलं भारी वाटतंय ना. आत्तापर्यंत अशी बुक मी फक्त इमॅजिन केली होती. वाटलं नव्हतं की अशा बुक सुद्धा असतात ज्याच्यामध्ये मेकअप असतो. आता थर्ड नंबरचं पेज बघूयात. काय झालंय बघायचं. थांबा दाखवते. बघा इकडच्या साईडचं पूर्ण फुटलेलं आलंय, इकडच्या साईडचं पण फुटलेलं आहे. म्हणजे मिशोच्या प्रोडक्टवरती आपण कधी भरोसा ठेवायचा आहे का नाही ठेवायचा. माझी ड्रीम बुक आता ड्रीम मध्येच राहणार आहे बहुतेक. चौथ्या नंबरचा ब्लशचं पेज सुद्धा चांगला आलंय. आता मी या बुकसाठी घातले टोटल 550 रुपये, 555 रुपीज. जर ते एवढे पैसे घालून सुद्धा मला जर याच्यातले 2 हायलायटर तुटलेले आले असेल तर मी ह्या बुकला का ठेवन. लगेच मी रिटर्न मारणार का नाही. हे फक्त मी ओपन केलं तरी सुद्धा माझ्या सगळं चेहऱ्याला हायलायटर झाले. तर मी ही बुक रिटर्न ऑर्डर करावा का नाही करावा, कारण की मला ती खूप आवडली. तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला या बुक बद्दल आधी माहिती होतं का मला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा.